अशोक खरातच्या कव्हरेजच्या निमित्ताने मी गेले 4 दिवस झाले नाशिकमध्ये फिरतोय, वेगवेगळ्या लोकांना भेटतोय. खाली सिन्नरचा पट्टा असेल, अगदी अहिल्यानगर शिर्डीपासून ते वरती आता इथे नाशिकच्या शहरापर्यंत आहे. पण 2-3 प्रश्न ना मनातून जात नाहीत आणि त्याचं कारण मला स्वतःला असं वाटतं, की मला अशा पद्धतीची माणसं सुद्धा भेटली या सगळ्यामध्ये, की मी एका प्रश्नाचं उत्तर शोधत होतो. ते म्हणजे की इतक्या इन्फ्लुएन्सिंग व्यक्ती, इतकी सरकारमधली मोठी माणसं किंवा इतके जे अधिकारवाणी वरती किंवा जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, अशा सगळ्यांपासून ते खाली गावातल्या अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आणि साध्या माणसांपर्यंत सुद्धा एका माणसाचं गारुड कसं काय असू शकतं आणि महिला त्यांच्यासोबत काही गोष्टी तयार करायला तयार होत आहेत. आणखी काही ठिकाणी दिसतंय की स्वेच्छेने एखाद्यासोबत झालेलं असू शकतं किंवा मग मी ऐकलं की ते संमोहित करायचे समोरच्याला, ते हिप्नोटाईज करायचे आणि त्यातून हे सगळे कार्यक्रम घ्यायचे. मी स्वतःला प्रश्न विचारता विचारता शेवटी हे कसं घडलं असेल? यात कोणत्या विद्या आहेत? जसं की काल मी अ, नाग सर्पदोष किंवा सर्पदोष असं या सगळ्यामध्ये असतं. त्याच्यावरती तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. मी त्या विहिरीवर गेलो होतो खरंच, की तिथे काय आहे नक्की बघायला. कारण एक खासदार मला कळलं, की तिथे येऊन ती पूजा करून घ्यायची, कोणते जायचं आणखी शांती करून घ्यायचं. असं सतत एक होतं. मग म्हटलं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत. नक्की हे सर्प किंवा नाग हा तुमच्या आयुष्यातला नक्की सर्पदोष काय आहे? किंवा योनीपूजा सुरू होती हे मला कळलं. ह्या नक्की कन्सेप्ट काय आहेत? हे जरा सोप्या भाषेत समजून घ्याव्यात आणि म्हटलं नक्की काय केलंय? नक्की असं काय घडायचं? की त्याच्यामुळे या अशोक खरातचं इतकं लोकांमध्ये वेड होतं आणि प्रत्येकजण त्याच्यासाठी भेटायला रांगेत थांबलेला असायचा आणि महिला त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी क्रॉस करून त्यांच्यासोबत अगदी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला सुद्धा काही ठिकाणी तयार झालेल्या होत्या असं मला दिसलं. बघू एकदा ह्या सगळ्या गोष्टी आणि या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधताच मी कुठे आलो. आता माझ्यासोबत मंगेश सर आहेत. तुमचं स्वागत सर. नमस्कार. तिसरी पिढी त्यांची ज्योतिषशास्त्रातली. आणि हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला डिस्क्लेमर हा द्यायचा आहे की तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू, हा ज्याचा भाग आहे. पण या कन्सेप्ट काय आहेत ना, ज्यांनी मला सुद्धा गेले 4-5 दिवस अगदी भेडसावून सगळं सोडलेलं आहे, त्या जरा थोड्या थोड्या आपण समजून घेऊ. तुम्ही बातम्या बघत असाल आता काय चाललंय काय नाही ते सगळं. मला समजून घ्यायचं आहे की काल मी विहिरीवर गेलो होतो इथे. मला कळलं की तिथे ती सर्पदोष वगैरे अशी काहीतरी पूजा व्हायची. पण त्याच्या आधी मला ना काही लोक भेटले. ज्या लोकांना भेटलो त्यांनी सांगितलं की हा माणूस तर आम्हाला पास्ट खरं सांगायचा. एक जण गेला होता, त्याला म्हटला की तुझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा शारीरिक संबंध कोणासोबत आले, त्यांनी नावासहित सांगितलं. हे संबंधित व्यक्तीने मला सांगितलं. म्हणजे माझा त्याच्यावरती विश्वास बसेल की नाही, पण मी अजून त्याच स्टेट ऑफ माइंडमध्ये हे हे कसं काय करायचं? कारण मिक्सअप रिव्ह्यू होतो याच्याबद्दल. अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न की अ, कुठल्याही व्यक्तीचा एखाद्या ज्योतिषावर तेव्हाच विश्वास बसतो जेव्हा तो त्याचा भूतकाळ खरा सांगतो. खरं म्हणजे हा विरोधाभास आहे की तुम्ही भविष्य जाणून घेण्यासाठी गेलेले आहात, परंतु तुम्ही त्याला याच्यावरून जोखतात की तो भूतकाळ किती परफेक्ट सांगतो. हा थोडा विरोधाभास आहे. परंतु समोरच्याला इम्प्रेस करण्याचा एक सर्वात मोठा मार्ग आहे आणि लोक जे जातात तर त्यांना सुद्धा त्याच्यावर विश्वास बसतो जो त्यांचा भूतकाळ सांगतो. तर या तांत्रिक आणि मांत्रिक या काळ्या विद्या आहेत, काळ्या जादू आहेत. आणि जसं तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणाले की कोणाचा विश्वास असेल कोणाचा नसेल, हे खरी गोष्ट आहे. परंतु भारतातल्या लोकांच्या मनावरती हजारो वर्षांपासून ज्योतिष या प्रकाराचा पगडा आहे. हे हजारो वर्ष चालत आलंय. हे काही काल परवाची बरोबर विषय नाही हा, बरोबर. की नवीन काहीतरी आलेलं आहे. हजारो वर्षांपासून. त्यामुळे भारतीय जनमानसावर याचा फार मोठा पगडा आहेच आहे. तो योग्य का अयोग्य हा वेगळा प्रश्न आहे. अगदी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत की एक शुद्ध ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषविद्या आहे. यात खूप प्रकार आहेत. म्हणजे हस्तसामुद्रिक याच्यामध्ये आहे. आता हस्तसामुद्रिकचा समुद्राशी काही संबंध नाही. हात बघून ज्योतिष सांगणारे आणि परफेक्ट सांगणारे पण लोक आहेत. सहीवरून सांगणारे आहेत. तुमची सही बघून, हस्ताक्षर बघून सांगणारे आहेत. हाताच्या ठश्यांवरून, पायाच्या ठश्यांवरून सांगणारे आहेत. जसं हा चेहरा बघून जरा अंकांवरून काहीतरी यायचं वाटतं. बरोबर आहे. चेहऱ्यावरून आहे, भूतकाळ कसं काय सांगायचं? तेच सांगतो मी तुम्हाला. तर या सगळ्या ज्या शाखा आहेत ना, या आध्यात्मिक पातळीवरच्या शाखा आहेत. याच्यामध्ये काही उपासना केल्याने तुम्हाला या काही सिद्धी प्राप्त होऊ शकतात. स्वामी विवेकानंदांच्या राजयोग या पुस्तकामध्ये याच्यामधल्या काही सिद्धी त्यांनी सांगितलेल्या आहेत. या सिद्धींच्या साह्याने म्हणजे राजयोग, स्वामी विवेकानंदांचे 4 पुस्तकं फार प्रसिद्ध आहेत. सगळेच पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आणि वाचनीय. त्याच्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि राजयोग आहे. तर याच्यामध्ये कर्मयोग जो आहे तो संसारी माणसांसाठी आहे. ज्ञानयोग आहे तो ज्ञानेश्वरांचा योग आहे. जसा ज्ञानेश्वर हे ज्ञानाने मुक्त झाले,
कर्मयोग हे संसारी माणसाने कर्म करून मुक्त होण्याचं असतं, बरोबर आहे. तसा राजयोग जो आहे हा संन्यस्त लोकांसाठी आहे, संन्यासी लोकांसाठी, म्हणजे संन्यासी राहून गृहस्थाश्रमात न जाता, लग्न वगैरे न करता जे लोक राहतात, तर या राजयोगामध्ये आपल्या मनातलं दुसऱ्याच्या मनामध्ये टाकणं, दुसऱ्याच्या मनात काय चाललं ते ओळखणं, याच्यासाठी नेमके काय केलं पाहिजे, काय विद्या आहे, बापरे. याची माहिती आहे कोणी, आणि ही पुस्तकं उपलब्ध आहेत. मात्र स्वामी विवेकानंदांनी त्याच्यामध्ये स्पष्ट इशारा दिलेला आहे की या विद्यांचा उपयोग तुम्ही करू नये, केला तर तो चांगल्या गोष्टींसाठी कराव्या, आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये ही फार फार बेसिक पातळी आहे, अगदी खालची पातळी आहे. म्हणजे ही विद्या तुम्हाला प्राप्त होणं म्हणजे तुम्ही अगदी सुरुवात करतायत आध्यात्मिक मार्गावर, आणि तुम्हाला जर अध्यात्मामध्ये चांगल्या म्हणजे तुम्हाला जर मुक्तीकडे जायचं असेल, कुंडलीने जागृत करायची असेल, तर त्याची सुरुवात होती आहे, म्हणून या विद्या आहेत. परंतु जो विषय, ज्या विषयासाठी तुम्ही नाशिकमध्ये आलेला आहे, तर त्या कथित बाबाच्या बाबतीत एक तांत्रिक पद्धती आहे, त्याला म्हणतात कर्णपिशाच्य. बरं. तर हे कर्णपिशाच्य म्हणजे काय असतं, तर कर्णपिशाच्य काही ठिकाणी कर्णपिशाचिनी असा पण शब्द वापरतात, म्हणजे महिला पिशाच्य, ओके. फिमेल. काही ठिकाणी कर्णपिशाच्य असा शब्द वापरतात. ह्याला वश केलं जातं, हे एक पिशाच्य आहे. तर भूतांमध्ये, आत्म्यांमध्ये 2 प्रकार मानले जातात. बरं. एक चांगले, एक वाईट. तर जे वाईट असतं त्यांना घोस्ट म्हटलं जातं, पिशाच्य म्हटलं जातं. त्याच्यात एक खूप प्रकार आहेत, अजून वेताळ वगैरे असे बरेच आहेत. आणि जे मदत करणारे पण असतात काही आत्मे, की मृत्यू झाल्यानंतर पण ते लोकांना मदत करतात असं मानलं जातं. त्यांना पोल्टरगेस्ट म्हणतात. पोल्टरगेस्ट. तर याच्यामध्ये हे जे पिशाच्या योनीमधले जे समजले जातात, तर या पिशाच्या योनीमधले हे इतरांना काड्या करणारे, काही ठिकाणी बघा अपघात होतात, काही वळणांवर अपघात होतात, विशेषतः नद्यांच्या जवळ जास्त अपघात होतात. आता याच्या मागे अरुंद पूल असणं वगैरे अशी भौतिक कारणं पण असू शकतात, किंवा तिथे कोणाची तरी पूर्वी मृत्यू झालेला असतो आणि ते असंतुष्ट असतात असं मानलं जातं. जसं तुम्ही म्हणालात ते आहे, पुन्हा ज्याचा विश्वास आहे त्याला ठेवावा किंवा नाही. तर हे जे कर्णपिशाच्य आहे, हे जर वश झालं तर ते दिवसभर तुमच्या कानामध्ये बडबड करत राहतं. बरं. देशातल्या अनेक लोकांना हे कर्णपिशाच्य वश झालेलं आहे. या कर्णपिशाच्याला फक्त समोर जो कोणी आलेला आहे त्याचं नाव, त्याच्या आयुष्यातल्या भूतकाळातल्या घटना सगळ्या समजतात, आणि तो त्या कानामध्ये सांगत राहतो. मात्र या कर्णपिशाच्याला कधीही भविष्यकाळ सांगता येत नाही. हे अगदी ठाम आहे की या कर्णपिशाच्याला कोणाचाच भविष्यकाळ सांगता येत नाही, कारण भविष्यकाळ म्हणजे काळ ही फार वेगळी शक्ती, ही एका मोठ्या शक्तीच्या अंकित आहे. काळावरती काळावरती विजय मिळवणं ही फार अवघड गोष्ट आहे, आणि भविष्यकथन हा काळावर विजय मिळवण्याचाच प्रकार आहे, की पुढे काय करणार आहे ते सांगणं. तर हे कर्णपिशाच्य कसं वश करायचं याची माहिती त्याच्या काही पुस्तकांमध्ये वगैरे सर्वत्र आहे. याच्या 3 पद्धती आहेत. एक 11 दिवसांची विधी आहे, एक 21 दिवसांचा विधी आहे, एक 51 दिवसांचा विधी. साधारण काय केलं होतं हे सगळ्यामध्ये? याच्यामध्ये दिवसभर तुपाचा दिवा लावला जातो, रात्री तुपाचा आणि तेलाचा दिवा लावला जातो. हे व्रत अमावस्याला केलं जातं, ग्रहण काळात केलं जातं, निश्चित काळात. म्हणजे हे शंकराशी संबंधित आहे, हे सगळे जे तांत्रिक शैविझमशी संबंधित आहे. अर्थात भगवान शंकर काही कोणाला सांगत नाही की तुम्ही तांत्रिक विद्या करा आणि त्याचा गैरवापर करा. ती फार वेगळी मोठी शक्ती आहे. परंतु स्मशानामध्ये राहणं, कवट्यांना कवटाळणं, स्मशानात एखाद्या मेलेल्या प्रत्येच्या राख अंगाला फासून घेणं, विष्ठा खाणं, हे सगळे प्रकार याच्यासाठी केले जातात की ज्याला मुक्ती पाहिजे आहे. जसं म्हणतात की सत्व रज तम, तर हे याच्यामध्ये सत्वगुण सर्वात श्रेष्ठ समजला जातो. पण सत्वगुण सुद्धा तुम्हाला सोडावा लागतो, आणि तुमच्यामध्ये जेव्हा शून्य अवस्था येते तेव्हाच तुम्हाला मुक्ती मिळते. तर शून्य अवस्था येण्यासाठी, शून्य अवस्था म्हणजे काय, की तुम्ही इकडे पण नाही, तुम्ही तिकडे पण नाही, तुम्ही चांगले पण नाही, तुम्ही वाईट पण नाही, आणि तुम्हाला चांगल्याची पण आसक्ती नाही आणि वाईटाची नाहीच नाही. तर चांगल्याची आसक्ती नाही म्हणजे तुम्हाला चांगल्या खाण्याची पण आसक्ती नको. तर ही शून्य अवस्था येण्यासाठी, जसं एखाद्याला गोडधोड खाण्याची आवड आहे, एखाद्याला चमचमीत खाण्याची आवड आहे, मग हे लोक विष्ठा यासाठी खातात की सगळं अन्न त्यांच्यासाठी समान, सारखं शून्य अवस्था झाली पाहिजे. ते स्मशानामध्ये जाऊन यासाठी राहतात की मोठा महाल आणि स्मशान हे त्यांच्यासाठी एक सारखी अवस्था, शून्य अवस्था आहे. तर याला अनुसरून काही तांत्रिक विधी केले जातात. मात्र कर्णपिशाच्या सारख्या गोष्टी वश करून घेणं, याच्या मागे या लोकांचा हेतू शुद्ध नसतो.
अशुद्ध असतो. आणि जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्यांच्याकडे आलेल्या माणसाला ते सांगायचे, अरे तुझ्या आयुष्यामध्ये या नावाच्या मुली येऊन गेलेल्या आहेत. हो ना, कारण मला अनुभवच, मी गेले 3-4 दिवस भेटतो ना, तर मला अर्थात मी तुम्हाला एक गोष्ट खूप क्लिअर सांगतो, ही व्यक्ती इतकी इन्फ्लुएन्सिंग आहे की लोक पुढे येऊन बोलत नाहीत, पण त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी असतील, त्याच्यातून वाईट अनुभवले असतील किंवा आणखी काहीतरी घडलं असेल ना, हे लोक सांगतायत. आणि माझा विश्वास बसत नव्हता म्हणून म्हटलं की किमान हे काय आहे हे समजून तरी घ्यायला म्हटलं यांच्याकडे यावं, कारण मी हे फक्त शब्द ऐकलेले आहेत आतापर्यंत. पण मग ते बोट वगैरे कापणं असं काय होतं याच्यामध्ये? हो, मला ना ते म्हणजे एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही खूप न्यूट्रली याच्याकडे बघतात. तुमचा स्वतःचा याच्यावर फारसा विश्वास नाहीये, असेलही किंवा नसेलही, या स्टेजमध्ये तुम्ही आहात किंवा नाही म्हणतात, त्यामुळे तुम्ही तुमचं कुतूहल जास्त चांगल्या पद्धतीने जागरूक होतं. तर याच्यामध्ये मग काळ्या बाहुल्या करणं, त्यांना टाचण्या टोचणं, त्याच्यानंतर हे जे अनामिका आहे, ही अनामिका सोमवती अमावस्येला, ज्या दिवशी सोमवार आहे आणि अमावस्या आलेली आहे, अशा दिवशी रात्री निश्चितकाली म्हणजे शंकराचा काळ मानला जातो. जशी शिवरात्र असते चतुर्दशीला, तशी त्याच्यानंतर येते अमावस्या, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला येतो प्रदोष. तर हा सगळा शंकराचा काळ असतो. तर सोमवती अमावस्येला या बोटातून ह्याला कापून घेऊन रक्ताची धार, उजवं तर रक्ताची धार जी आहे ती काळ्या बाहुलीवर टाकून त्याच्यातून आपल्याला काही शक्ती मिळाव्यात त्याच्यासाठी ही साधना केली जाते. ही अनामिकाच का, आता अनामिकाचा थेट संबंध हा हृदयाशी असतो. बरं. आणि म्हणून लग्नामध्ये पण बघा पाश्चात्य पद्धतीमध्ये या बोटामध्ये अंगठी घातली जाते, रिंग सेरेमनी आपण. तर त्याचं कारण की याचा संबंध थेट सर्वात महत्वाचं हे बोट समजलं जातं. तर हे कापून मी काही दृश्य बघितली टीव्हीवरती की काही लोकांनी ते कापून घेतलेलं आहे आणि नंतर बँडेज, अर्थात त्यांनी ते का कापलं की अपघात येतो माहिती नाही, त्याबद्दल आपण ठामपणे नाही सांगू शकत. मी जस्ट विचारून गेला आलो. हो, तर याच्यामध्ये आणि मग ते श्लोक आहेत, ते श्लोक जर म्हटले त्यांचं पठण करायचं, कर्णपिशाच दिवसभर त्या श्लोकाचं पठण करता, ते 11,000 वेळेला केलं की ते कर्णपिशाचं तुम्हाला वश होतं आणि मग ते तुमच्या कानामध्ये सांगायला लागतं. पण त्याचा उपयोग काही नाही, कारण ते फक्त भूतकाळ सांगतं. या भूतकाळ सांगण्याने समोरचा माणूस अर्थातच इम्प्रेस होतो आणि तो एकदा इम्प्रेस झाला की तुम्ही त्याच्याकडून काही करून घ्यायला मोकळे होतात. याच्यामध्ये काय होतं, आता आम्ही ज्योतिषी आहोत आणि आमची तिसरी पिढी आहे. एक ज्योतिषी म्हणून आमचा अनुभव असा आहे की 20% पुरुष आणि 80% महिलांना याच्यामध्ये फार रस असतो या ज्योतिषामध्ये. महिलांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. आणि एकतर काय होतं की महिलांवरती, माझ्याकडे ना एक जोडी मागे आली होती, नाशिकमधलं एक प्रसिद्ध उद्योजक आले होते. तर त्या उद्योजकांना कोणीतरी असं सांगितलं होतं ज्योतिषाने की तुमची बायकोचा जन्म अमावस्येचा असल्यामुळे तुमच्यात खूप अडचणी, आणि ते उद्योजक मोठे आहेत, पैसेवाले आहेत, परंतु खूप कर्जामध्ये ते अडकलेले होते, हे कोणाला माहित नव्हतं अर्थात. तर ते जेव्हा माझ्याकडे आले तर ते म्हणे की याच्यावर काय उपाय आहे. तर त्यांच्या पत्नीची कुंडली जेव्हा मी अभ्यास केला तर पहिली गोष्ट, तिचा जन्म अमावस्येचा नव्हताच. हेच खोटं होतं की तिचा जन्म अमावस्येचा. दुसरी गोष्ट, अमावस्येला जन्म झाला म्हणून ती व्यक्ती वाईट आहे असं काही नाही, कारण चंद्र असतोच ना अमावस्येला सुद्धा आकाशात, दिसत नाही आपल्याला. त्याची उजेडाची बाजू आपल्याकडे नसते एवढं, चंद्र तर तेवढाच असतो, तो ना छोटा होतो ना मोठा होतो, बरोबर आहे. आणि उलट मी त्यांच्या पत्नीची कुंडली बघून असं सांगितलं की लग्न झाल्यापासून आहे ना तुमची भरभराट झालेली आहे आणि त्यांची कुंडली तुम्हाला सपोर्टिंग आहे. मग त्याच्यानंतर त्या माणसाचा अप्रोच बदलला, पत्नीकडे बघण्याचा दृष्टिकोन. पण एरवी काय होतं की बायकांवर एक तर घरातून अशा पद्धतीने चुकून काही प्रेशर चाललेले असतात, त्यांची स्वतःची एक वेगळी मेंटॅलिटी असते आणि भविष्य. बरं, आता हा रेफरन्स काढला, मी गेले 2 दिवस जे FIR चेक करतोय किंवा या सगळ्या प्रकरणाच्या अधिकाऱ्यांशी बोलतो ना, त्यांचं पण हे म्हणणं आहे की उलट बायकांच्या मनामध्ये त्यांच्या घरातल्या पुरुषांबद्दल त्याने संशय निर्माण करणं किंवा त्या पुरुषाच्या मनात त्याच्या पत्नीबद्दल संशय निर्माण करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्यात. मी आजच जो FIRचा व्हिडिओ केला तो तुम्ही बघा, त्यात एक्झॅक्टली काय तुम्हाला ते केलं. आता पुढे मी ना 2 दिवस आणखी एक शब्द आहे जो तिथे याच्या सगळ्यामध्ये आहे, आणि अर्थात पोलीस त्याबद्दल विचार पण करतात, काय ते योनी पूजा केली जायची. काय म्हणजे हे असं काय ऍक्च्युली एक्झिस्ट करतं का? आणि दुसरं म्हणजे असेल तर त्याचं काय म्हणजे अर्थ आहे आणि ते केलं का जातं यामध्ये? काय आहे की त्यातून सेक्शुअल हॅरेसमेंट झाली हे आता क्लिअर दिसतं. हो, यांनी काय केलेलं आहे, जसं मी तुम्हाला मागा सांगितलं, एकदा तुमचा भूतकाळ अगदी परफेक्ट सांगितला की तुम्ही इतके इम्प्रेस होतात की तुम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती आपली तारणहार आहे, परफेक्ट, या व्यक्ती आपल्याला सद्गुरू लाभलेला आहे. आणि जोपर्यंत कोणाचे काळे कृत्य बाहेर येत नाहीत तोपर्यंत तो त्या रूपामध्ये असतो.
त्यामुळे तुमचा विश्वास बसतो. आधी गुरु असतो, नंतर बंधू बाबा होतो. हा, तो आधी नुसता साधू होतो, नंतर तो संधी साधू होतो. पण याच्यामध्ये काय होतं की कुंडलिनी जागृती हा एक शुद्ध आध्यात्मिक मार्ग आहे. बरं. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा कुंडलिनी स्वतःची जागृत केलेली होती. स्वामी विवेकानंदांची कुंडलिनी जागृत झालेली होती. तर कुंडलिनी ही आपल्या पाठीच्या मणक्याच्या खाली एक सर्पिलाकार अशी एक शक्ती असते. ही इडा आणि पिंगला याच्यामध्ये सुषुम्ना असते आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये. त्याच्या तळाशी ही कुंडलिनी बसलेली असते. आणि आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र असतात ते चक्र जसे एकामागे एक ॲक्टिवेट होत जातील तसतशी ती कुंडलिनी वरती चढायला सुरुवात होते. ती सर्पिलाकार असल्यामुळे, सर्पाच्या आकाराची असल्यामुळे ती राहू केतूवरून बघितली जाते कुंडलीमध्ये. तर ही कुंडलिनी जागृती जशी जशी होईल तसा तसा तो माणूस उच्च लेवलला जातो. आध्यात्मिक प्रगती त्याची अफाट व्हायला लागते. बरं. आणि खरं म्हणजे प्रत्येक जीवाचं जगणं जे आहे, म्हणजे आपण रोज का खातो पितो जगतो, तर नेमकं कशासाठी जन्माला आलोय आपण? तर मुक्त होण्यासाठी जन्माला आलेलो आहे असं भारतीय शास्त्र सांगतं, भारतीय अध्यात्म सांगतं की तुम्हाला एक दिवस मुक्त व्हायचं, जन्मामरणाचा फेरा चुकवावा. तर याच्यातून मुक्त मुक्तीचा मार्ग होण्यासाठी शोधतात लोक आपल्याकडे. मोक्ष मोक्ष आपल्याकडे कन्सेप्ट आहे. हा, ही कन्सेप्ट आहे. तर त्यासाठी तुमची कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे. ही कुंडलिनी फक्त मनुष्य जन्मामध्येच आहे, प्राण्यांमध्ये ती नसते. बरं. तर ही कुंडलिनी टप्प्याटप्प्याने जशी जशी जागृत होईल तसतशा तुम्हाला अनेक सिद्धी प्राप्त होतात. तुम्हाला लांबच्या माणसाच्या मनातलं कळायला लागतं. ते तर आपण टेलिपथीचा अनुभव सुद्धा कधी कधी घेत असतो. टेलिपथी आपणही घेतो सर्वसामान्य. योनी पूजेचा आणि याचा एक्झॅक्टली. हा, तर ह्या कुंडलिनी जागृतीची जी आहे त्यासाठी ही योनी पूजा केली जाते ॲक्च्युली खरं म्हणजे. तर योनी पूजा म्हणजे ह्या जगाचं जे अस्तित्व निर्माण झालेलं आहे, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय, या ज्या तीन ज्या पद्धती आहेत, याच्यामध्ये उत्पत्तीची पूजा म्हणून ही योनी पूजा केली जाते. जसं गुवाहाटीमधली मंदिर आहे, म्हणजे बगलामुखी देवी आहे, कामाख्या देवी आहे. कामाख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कामाख्या महाराष्ट्राला राजकीय लोकांमुळे आपल्या सरकार स्थापनेचं मूळ आहे तिथे, असं मला वाटतं. चांगल्या अर्थाने लोकांना माहिती चांगल्या अर्थाने माहिती. तर यांची म्हणजे खरं शिव पार्वती रूप जे आहे, लिंग, शिवाचं लिंग, आपण लिंग पूजा करतो शिवाची. तर लिंग पूजा आणि योनी पूजा ही चांगल्या अर्थाने, योनी शब्दामुळे लोकांना काय वेगळा अर्थ वाटतो. खरं तर आपण कुंडलीमध्ये पण योनी म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही कुठल्या योनीमध्ये जन्म घेतला. बरोबर. म्हणजे मनुष्य योनीमध्ये जन्म घेतला, श्वान योनीमध्ये घेतला, म्हैस योनीत घेतला, गज योनीमध्ये घेतला. तर योनी म्हणजे ऍक्च्युअली कुठल्या प्रकारचा जन्म आहे त्या अर्थाने तो शब्द आहे. या तथाकथित बाबांनी काय केला, त्याचा वेगळा अर्थ लावला, लोकांना सांगितला. आणि जसं मी मगाशी सांगितलं की बायका पटकन फसतात, तशा बायका याच्यामध्ये फसत गेल्या आणि माणसं पण याच्यामध्ये फसत गेले. कारण माणसांना पण काय झालं की अरे माझ्या आयुष्यातले इतके प्रसंग हा माणूस सांगतोय, तर आपण बायकोला पण घेऊन जाऊ. आणि त्याचा मूळ फोकस त्या व्यक्तीचा हा बायकांचं लैंगिक शोषण करण्याकडे जास्ती होता. कुठल्याही मध्ये ज्योतिष असो किंवा आध्यात्मिक असो भारतीय, याच्यामध्ये या सगळ्या कुकृत्यांना कोणताही थारा नाही. आणि एक ज्योतिषी म्हणून जे आम्हाला अनुभव येतात की अनेक महिलांचे आम्हाला फोन येतात, अशा वेळेला उलट पण होतं. म्हणजे आता आम्ही एखाद्याच्या अडचणींवर उपाय सांगतो ना, तर जास्तीत जास्त खर्च माझ्या उपायांचा 100 रुपये असतो. तोही जास्तीत जास्त सांगतो आम्ही. म्हणजे एखादं नारळ, एखादी अगरबत्ती किंवा नुसते फुलं वाण. तर जी इतकी मोठी शक्ती आहे दैव, त्या देवाला तुम्ही 5-50 हजार रुपये देऊन तो काय प्रसन्न होणार? आणि जर तो 50,000 प्रसन्न होत असेल तर तो देवच नाही. ठीक आहे, बरं तुम्ही सांगितलं. तर अशा वेळेला लोक उलट आम्हाला काय म्हणतात, काय राव तुम्ही तर काहीच उपाय नाही सांगितलं, आम्हाला मोठी पूजा सांगा. कारण काय झालं या सगळ्या प्रकरणात मला आणखी एक प्रायमरली असं दिसतंय की योनी पूजा करायचं असं म्हणून तो काहीतरी महिलांना काहीतरी पाणी प्यायला द्यायचा किंवा आणखी काहीतरी, त्यातून ते आपण असं म्हणू की शारीरिक शोषणाची तिथून ती सुरुवात झाली. तर ही पूजा एक्झॅक्टली कशासाठी केली जाते आणि त्यातून काय फायदा होतो? नाही, ही पूजा आध्यात्मिक मार्गावरती कुंडलिनी जागृती करण्यासाठी त्याच्यासाठी योनी पूजा करणं हे खरं आहे आध्यात्मिक. ते महिलेचे त्याने तो शब्द वापरला योनी पूजा, आणि महिलांना सांगितलं की तुमची योनी शुद्धी करावी लागेल, योनी पूजा करावी लागेल. काही महिलांना मुलबाळ होत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलबाळ न होणं म्हणजे त्या बाईचं स्त्रीत्वच नाकारण्याचा एक चुकीचा प्रकार आहे. एखाद्याला होईल, एखाद्याला नाही. खरं म्हणजे ती शास्त्रीय गोष्ट आहे मुलबाळ होणं न होणं. परंतु जिला मुलबाळ होत नाही अशा बाईला सगळा समाज टोचायला लागतो, हे चुकीचं आहे. मग ती अशा वेळेला कोणाचाही आधार घेते. हल्ली खरं म्हणजे तंत्रज्ञान खूप प्रगत झालं, IVF आहे, अनेक गोष्टी. तर
त्याचा आधार घ्यायला हरकत नाही शास्त्रीय गोष्टींचा. मात्र बायका आणि त्यांचे पती सुद्धा या गोष्टींकडे जातात. तिथे मग हे म्हणतात योनी शुद्धी करावी लागेल, योनी पूजा करावी तिथे लागेल. त्यांच्या ऍक्च्युली काय म्हणू छळाची सुरुवात होते, तिथे छळाची सुरुवात होते, शोषणाची. आणि तिथे जे काही तीर्थ वगैरे म्हणून यांनी दिलं, तीर्थ नावाचा हा अपमान आहे. तीर्थ फार पवित्र असतं, तीर्थ नावाचा अपमान आहे. तर तिथे जे तीर्थ दिलं त्याच्यामध्ये लैंगिक उत्तेजक द्रव्य टाकून ते दिल्यामुळे शेवटी ती व्यक्ती आहे, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, व्हायग्रा ओशनो तीर्थ म्हणून त्यांनी जे दिलं बरोबर, त्याच्यामध्ये ते व्हायग्राची पूड टाकून द्यायचे आणि त्याच्यामुळे मग समोरच्याला लैंगिक त्याला ओशनोलॉजी वगैरे पण ते काय होतं, कारण मी असं ऐकलं 2 व्यक्तींकडून पण. एक त्यातली खूप मोठी महिला आहे महाराष्ट्रातली, त्यांनी ज्याशी माझं बोलणार आहे त्यांनी पण मला सांगितलं त्याच्याकडे जायच्या फ्रिक्वेंटली, त्यामुळे त्यांना ओशनोलॉजी वगैरे माहिती होतं. ते काय ओशनोलॉजी? नाही, ओशनोलॉजी समुद्रशास्त्र आहे. आपल्या माहितीप्रमाणे ते कॅप्टन होते. खरं तर कॅप्टन दर्जा दिला जातो की नाही माहिती नाही मला. मर्चंट नेव्हीमध्ये पण मर्चंट नेव्हीमध्ये पण माझ्या माहितीनुसार कॅप्टन दर्जा असतो. पण ते कॅप्टन होते की नाही याबद्दल डाऊट आहेत. कोणते प्रूफ्स अवेलेबल? ते तर मला माहिती नाही, परंतु त्यांचा समुद्राचा काही अभ्यास होता. समुद्राचा अभ्यास आपल्या ज्योतिषामध्ये फार महत्वाचा समजला जातो यासाठी की समुद्रामध्ये जाताना केव्हा भरती येईल, केव्हा ओहोटी होईल, केव्हा वादळ येईल. बरं. तर सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यामुळे पंचांगाचा आधार घेतला जायचा की केव्हा कसे वारे वाहतील, केव्हा कुठे. कारण आजही पंचांगामध्ये ही सगळी माहिती दिलेली असते. बरं. की पेरणी केव्हा करावी, कापणी केव्हा करावी, पर्जन्यमान कसं राहील. बरं. तर साधारणतः समुद्रावरचं पर्जन्यमान फार महत्वाचं समजलं जातं. त्यामुळे त्याचा आणि समुद्रातले जीवसृष्टी त्याचा अभ्यासाला खरं ओशनोलॉजी म्हणतात. परंतु यांनी जे ओशनो तीर्थ बनवलं त्याचा आणि असा कुठला ओशनो तीर्थ असं दुसरं काही आपल्या वेदांमध्ये किंवा आपल्या अध्यात्मात असा कुठेही उल्लेख नाही आहे या गोष्टींचा. उल्लेख नाही असं कुठं? नाही, ओशनो तीर्थ असा काही. आणि मग अंकशास्त्रावरून तो काहीतरी सांगायचा? हो, अंकशास्त्र हा पाश्चात्य प्रकार आहे. बरं. की अमुक तारखेला म्हणजे 1 तारखेला ज्याचा जन्म झाला, 2 तारखेला ज्याचा जन्म झाला, 3 तारखेला, तर त्यानुसार त्याचा जो स्वभाव आहे हे अंकशास्त्र पाश्चात्य हे आता भारतामध्ये पण खूप प्रसिद्ध पावलेलं आहे. अनेक लोक याच्यामधले तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा अनुभव बऱ्याच लोकांना येतो. आम्ही पण रोज अंकशास्त्रावर लिहित असतो, मात्र त्याला मर्यादा आहेत. त्याच्यावरून पूर्ण कळत नाही. कुंडलीवरून जेवढं समजतं तेवढं अंकशास्त्रावरून समजेल असं नाही. आणि तीर्थ आणि प्रसार याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मुळात आपल्या सगळ्या लोकांना, आपण देवभोळे आहोत मान्य आहे, परंतु बेसिक माहिती पाहिजे. कुठलंही तीर्थ म्हणजे काय असतं की कुठल्या तरी मंत्राने मंत्रवलेलं देवासमोरचं पाणी. तीर्थ प्रसाद हे किती प्राशन करायचं असतं त्याचं लिमिट आहे. मुळात ज्याच्या घरी समजा सत्यनारायण पूजा आहे अशा जोडप्याने, अशा कुटुंबाने उपवास करायचा असतो. उपवास काय करायचा ते पण मी सांगतो की काहीच खायचं नाही. त्याच्यानंतर तीर्थ, तुम्ही कुठेही गेलं तुम्हाला तीर्थ किती देतात? काही तरी कोणी ग्लासभर तीर्थ दिला तर तुम्हाला बघितलं नाही. तो तेवढंच तीर्थ का देतात माहितीये का? ते मंत्रवलेलं तीर्थ तुम्ही उपाशी पोटीच घेतलं पाहिजे, त्याचं मूत्र नाही झालं पाहिजे. ओके. ते रक्तामध्ये मिसळलं पाहिजे ते तीर्थ, त्याचं मूत्र नाही झालं पाहिजे. आणि एवढाच प्रसाद आपल्या हातावर देतात बघा. भले तुमच्या पार्टी म्हणून तिथे खायला पक्वान न ठेवतो, तो प्रसाद मात्र हातावर एवढाच देतात. त्याचं कारण असं आहे की त्या प्रसादाची विष्ठा नाही झाली पाहिजे, म्हणून तुम्ही रिकाम्या पोटी तीर्थप्रसाद घेतला पाहिजे. त्याचं प्रमाण तीर्थ इतकंच घेतलं पाहिजे जेवढं हातावर मावेल, आणि प्रसाद पण इतकाच घेतला पाहिजे जेवढा एका हातावर मावेल. मला पहिल्यांदाच कळलं त्या गोष्टी. मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला असं म्हटलं होतं की गेले 3 दिवस मी काही प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय आणि मला खरंच खूप मिक्सअप व्यक्ती भेटल्या की ज्या व्यक्ती हे सांगत होत्या की त्याला हे यायचं, त्याला ते यायचं. खूप चांगले पत्रकार आहेत तिथले, खूप सिनियर. त्या व्यक्तींनी पण मला सांगितलं, म्हणून मी आता मंगेश पंचाक्षरी सरांकडे मुद्दाम त्याच्यासाठी आलो. मी ह्या व्हिडिओचा दिलेला डिस्क्लेमर आत्ता रिपीट करतो. तुमचा याच्यावरती विश्वास असेल नसेल त्याने हा पूर्ण तुमच्यावरती मुद्दा आहे, पण आपल्या समाजात या गोष्टी घडतायत, त्या गोष्टी घडतायत, त्याचे ऑन पेपर रेकॉर्ड्स येत आहेत आणि मग दिसतंय की अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जात होत्या, त्यात लोक अडकत होती, त्यात ती आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या फसत होती. आणि त्यामुळे तुमच्या म्हणजे जे मला प्रश्न पडले ते महाराष्ट्रालाही बऱ्यापैकी पडलेले असतील. त्यामुळे या डोक्यातल्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठीचा हा आजचा मुद्दाम सरांसोबतचा इंटरव्ह्यू होता. बाकी या विद्या असतात नसतात, त्या एक्झिस्ट करतात की नाही, हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा बिलीफ सिस्टीमचा पूर्ण विषय आहे. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा, तुम्हाला आणखी सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात. हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. कॅमेरा पर्सन आशिष सोबत मी ओमकार, नाशिकवर.